परमार्थ जगायला शिकावं। काय परमार्थिकाने परमार्थ जगायला शिकावं, जसा शेतकरी त्याची शेती। बघा, रोजाने परमार्थ करू नका। एक उत्तम उदाहरण देणार आहे आणि सांगता करणार आहे। शेतकरी त्याची शेती कसत असताना जर शेतामध्ये रात्री अपरात्री जाण्याचा प्रसंग आला, रात्री 2ला जरी शेतकरी शेतामध्ये प्रवेश करतो ना, तर रात्री 2ला त्याच्या वाटेला जरी खडा आला ना, खडा काडी कचरा ते सुद्धा बाजूला करतो। त्याला म्हणतात जातीवंत शेतकरी, जो त्याची शेती कसत असताना टाइम वेळ ह्या गोष्टीचा अजिबात विचार करत नाही। देश काळ वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वळला विश्वाकार। हो, शेतकरी त्याची शेती ज्याप्रमाणे अहर्निशी करत असतो आणि त्याची शेती तो जगत असतो, त्याप्रमाणे परमार्थिकाने परमार्थ हा जगायला पाहिजे। परमार्थ त्याला एक टायमिंग नसावं, बंधन नसावं। टायमिंगमध्ये काम करणारे मजूर असतात। सकाळी 7ला शेतामध्ये प्रवेश करायचा आणि 12 वाजले का लगेच बाहेर निघायचं। त्याच्यानंतर शेतकऱ्याचं सगळं बुडून जरी गेलं तरी मजूरला त्याच्यासाठी घेणं देणं नाही। हे मजुरी तत्वावरचं शेती करणं। तसं इकडे लागू होतं। मजुरी तत्वावर परमार्थ करू नये। परमार्थ करावा तर कसून करावा। परमार्थिकाने परमार्थ जगायला शिकावं, एवढंच, बाकी काही नाही। तर तुकोबाराय सांगतात की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये इतरांसोबत जी तुमची तुलना करताय, इतरांसोबत जी तुमची स्पर्धा, त्या गोष्टी नाहीतच अस्तित्वात। त्या गोष्टीचं तुम्ही त्या ठिकाणी कारण केलंय, बाव केला आहे, त्याच्या पाठीमागं तुम्ही पडायला लागलायत आणि खऱ्या अर्थाने तुम्ही साध्यापासून वंचित झालायत। तर त्याचा नाही चाल एरती विल्हाड सांडी मांडी, तर त्या गोष्टीचा त्याग करा आणि साधकाने साध्याकडे फोकस करावं आणि फक्त साध्येसाठी त्याने त्याचा प्रवास करावा, असा या अभंगाच्या पहिल्या ओळीचा अर्थ होतो। आपल्या या कार्यक्रमाची रूपरेषा सगळ्यांनाच माहीत आहे। खरं तर कृष्णाची माऊली भजनी मंडळ याच्यासाठी एकदा टाळ्या व्हायलाच पाहिजे। का व्हायला पाहिजे? कारण सत्य संकल्पाचा दाता नारायण अथक परिश्रमाने, काय अथक परिश्रम, फक्त त्यांचंच नाही बरं का, आमची सुद्धा तेवढीच परिश्रम, आमचं सुद्धा तेवढंच त्या ठिकाणी परीक्षण करण्यात आलेलं आहे। आमच्या साऊंडवाल्या दादाचं सुद्धा परीक्षण घेण्यात आलेलं आहे। काय सांगावं तुम्हाला, लाखो रुपयाची सामग्री आहे महाराज, किती लाखो रुपयाची सामग्री, आणि सेवा या तत्वावर इथपर्यंत आलंय। किती नुकसान होईल याचा अजिबात विचार न करता कीर्तनामध्ये भर पावसात सिस्टम चालवत आहे। आणि माझा शब्द आहे इथून, गुरुजींच्या कृपेने तुम्हाला कधीच जीवनात काही कमी नाही पडणार। कारण गुरुजीचं काम कोण करतो माहिती का? देव। पंढरीच्या मालकाला कामाला लावलं संतांनी, काय पंढरीच्या मालकाला कामाला लावलं संतांनी, त्या संतांच्या यादीमध्ये गुरुजींचाही नंबर आहे। म्हणून संतां त्यांचं जे काम करतायत ना, हे सगळे देव आहेत। हे सगळे देव आहेत। हरिपाठाच्या वेळेला पाऊस सुरू झाला, त्यांना म्हटलं करा क्षमा अपराध म्हणा आणि आवरून घ्या, नाही, गाडीत बसले। कोणी बघत नव्हतं, कोणी विचारत नव्हतं। आमच्या महाराजांना, चंदू महाराजांना कोण विचारत होतं तुम्ही हरिपाठ पूर्ण केला का पूर्ण सोडला? असं आमचं कोण मालक आहे? नाही ना। पण नाही, केला नेम चालवे माझा या तत्वावर महाराजांनी गाडीत बसून हरिपाठ पूर्ण केला, आणि यासाठी महाराजांचं मला खूप स्वाभिमान वाटला। वारकरी हा हाडाचा असावा, निष्ठेचा असावा, निष्ठा निष्ठेचा नसावा। आणि हे निष्ठा निष्ठेचे इकडे घुसलेत। वारकरी तर हाडाचाच असतो, निष्ठावानच असतो, ते निष्ठा निष्ठेचे इकडे घुसले ना, आपला नंबर त्याच्यात लागला। प्रॉब्लेम असा आहे। पण आमचे महाराजांचं सुद्धा कौतुक करावं तेवढं कमी आहे। आपले हे लहान लहान पोरं, मी माझ्या पायाखाली शॉल मागून घेतली, खूप गार लागतंय बरं, खाली खूप प्रमाणाच्या बाहेर गार लागतंय, पण तास दीड तासापासून तशाच वातावरणात ते उभे आहेत। त्यांनाही भविष्यामध्ये माऊली गुरुजी त्यांच्यावर कृपा करणार।
नक्कीच उच्च पदावरती सगळे जाणार आहेत. आणि मंडळाला मी शब्द देतो मंडळाला की तुमचं मंडळ कधी सुद्धा तुमच्या मंडळाला काही कमी पडणार नाही. कारण ज्या परीक्षातून तुम्ही निघालात ना, त्या मी माझ्या डोळ्यांनी परीक्षा बघितल्या सगळ्या. साहेब तुम्हाला सांगतो,